नमस्कार मंडळी, सर्वप्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज माझ्या चॅनलला 500 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे, त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद। तुम्ही माझ्या व्हिडिओला दिलेला प्रेम, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून दिलेला पाठिंबा माझ्यासाठी खूप खास आहे। तुमच्या या प्रेमामुळेच मला अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याची प्रेरणा मिळते। चला तर आजची रेसिपी आहे चविष्ट ढेमस्याची भाजी। तर बघा, ढेमसे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण। आता अशा पद्धतीने ते बारीक चिरून घ्यायचे आहेत। आता ही ढेमस्याची भाजी तुम्ही कधी खाल्लेली आहेत का, केलेली आहे का, आणि याचं अजून काय नाव आहे का ते नक्की मला कमेंट करून सांगा। चला तर मग कढई तापायला ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरचीचाही वापर करू शकता। त्यामध्ये घातलेली आहे मुगाची डाळ। मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळही यूज करू शकता। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। झाकण टाकून 10-15 मिनिटं शिजून घ्यायचे। याला भाजीला जास्त वेळ लागत नाही। आता बघा, चवीनुसार आपण त्यामध्ये थोडासा चव टाकणार आहे खोबऱ्याचा। तर बघा, अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ना, नक्की कमेंट करून सांगा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये। बाय बाय।